नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि थर्ड डिग्री पर्यंतचा बघूया. काय तक्रारमय आहे, काय ऊर्जावान आहे प्रवास. रुपेश दादा, परिचय द्या. आत्मा नमस्ते मॅम. मी रुपेश हरिश्चंद्र राणे, मुंबईला राहतो. अ, रेकी ऊर्जेशी जोडणं हा माझा एक म्हणजे बोलतात ना, एक योगायोगच होता. कारण मी हं, एक अशा प्रकारे आजारी पडलो होतो की मला काहीच मार्ग भेटत नव्हता. मी सद्गुरू स्वामी समर्थांचा आणि दत्त महाराजांचा सेवक आहे. हं, आणि जी काय त्यांची सेवा होते, जो दत्त मार्ग आहे तोच फक्त मला माहीत आहे. हं, आणि आपल्या कुलदेवतांची आपली सेवा एवढंच मला माहिती. बाकी आपण कुठल्या गोष्टीमध्ये या पडलो नव्हतो. अ, आता गेल्या 2025 या नवरात्रीच्या 9-10 दिवस अगोदर मी असा आजारी पडलो की तो आजार काय होता तो मला कधीच कळला नाही. 3 हॉस्पिटल फिरलो. तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठलाही उपचार न करता मी व्यवस्थित कंटिन्यू होऊन घरी गेलो. पण त्या अगोदर माझी जी बहीण आहे, ती बीएमसी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. स्वप्नाली कुणाल नाईक म्हणून आहे आपल्या. आता मला वाटतं मास्टर डिग्रीला आता असेल. हो. तर त्यांनी मला, त्यांच्या बरोबरच अजून एक सिस्टर होत्या, तर त्या आल्या मला बघायला आणि त्यांनी मला फर्स्ट टाइम रेकी दिली. हं, आणि त्या रेकीमध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा आराम पडला. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही असं काय केलं की मला असे काही अ, बदल जाणवलेत की काहीतरी झालं माझ्या बरोबर. एक कोणतरी, मला खूप थंड वाटलं, मला चांगलं वाटलं. मी पहिल्यांदाच जवळजवळ 11 दिवस मी फक्त जे ट्रॉपिकानाचं ज्यूस येतं तेवढं पिऊन, ते पण 2 ते 3 सिप पिऊनच मी फक्त 11 दिवस काढले. आणि एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये पहिल्यांदा मॅमनी मला रेकी दिली आणि मला किडनी स्टोन सांगितला, पण किडनी स्टोन कुठे नव्हताच. आणि एवढं भयंकर पोटात दुखत होतं जसं एखाद्या गरोदर बाईला वेदना होतात, ते मी 11 दिवस सहन केल्या. आणि विचित्र, तो प्रकार मी कधीच विसरू शकत नाही. आणि पहिल्यांदा ती रेकी ऊर्जा काय असते ती मी अनुभवली आणि एवढी पॉवरफुल ऊर्जा मी पहिल्यांदा अनुभवली. म्हणून मी जेव्हा त्या सिस्टर दुसऱ्या दिवशी मला पुन्हा बघायला आल्या तेव्हा मी त्यांना विचारलं की हे काय आहे आणि हे हं, काय ऊर्जा आहे. तर त्यांनी मला तेव्हा काहीच नाही सांगितलं. मी वेळ येईल तेव्हा तुम्हाला सांगेन. आणि अचानकपणे माझं आणि माझ्या बहिणीचं जेव्हा डिस्कशन होत होतं, आणि मी स्वामी सेवेमध्ये असल्यामुळे माझं ध्यान, मेडिटेशन, नाम जप हे खूप छान प्रकारे आजही चांगलं चालतंय. हं. आणि त्याच ऊर्जेचा आणि आताच्या रेखेच्या ऊर्जेचा जेव्हा मला प्रभाव माझ्यावरती पडतोय तो खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मला आता माझे सगळे मार्ग आपोआप ओपन होत चाललेत. म्हणजे माझी अगोदरची जी मानसिकता होती मॅम, माझ्या बहिणीने मला जबरदस्ती इथे जॉईन व्हायला सांगितलं. तर त्यावेळेला मी सगळ्यात पहिलं म्हणजे तिने तो तुमचा व्हिडिओ पाठवला युट्यूबचा. तर मी तिला बोलतो, अरे काय सगळे गावंढळ लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये तू मला पाठवते. कारण मी कसं एक बँकर आणि एक कॉर्पोरेट लाईफ मधनं चालत आलेलं असल्यामुळे आम्ही जे पण कोर्स अटेंड केले ते एकदम प्रोफेशनल, व्यवस्थित बसायचं. बोलताना पण आपले काही नियम्स असतात, काय असतात त्याप्रमाणेच बोलायचं. तर बोलो काय इथे सगळ्या गडबड गोंधळ असतो, कोण पण उठतो कधी पण आपल्याला बोलतोय आणि म्हणजे असं. मी बोललो आणि ज्या मॅडम शिकवतात त्या अशा आहेत, अरे त्यांची भाषा बघ ना कशी आहे, एकदम गावखेड्यातली. आणि ते ह्या ऊर्जा शिकव म्हणजे हे जे तू बोलतेस ते तू खरंच शिकवू शकतात काय. तर नक्कीच. मला तिने फक्त एवढं सांगितलं, दादा तू फक्त पुढे कंटिन्यू चालत राहा, तुला थोड्या दिवसांनी आपोआप कळेल. आणि खरंच मॅम, पहिला जेव्हा शक्तिपात झाला त्यावेळेचा मी जो अनुभव घेतला आणि हं, त्यानंतर म्हणजे माझ्यामध्ये एवढा इंटरनली स्वतःमध्ये जो बदल झाला. एकतर मी मेष राशी, रास काय आहे ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आला अंगावर घेतला शिंगावर, असं जमतं. आणि हा स्वभाव माझा अजूनपर्यंत होता. राग कधी कंट्रोलच व्हायचा नाही. म्हणजे तू मला कुणी एखाद्याने शब्द बोलला तर तू मला हा शब्द असा बोललासच कसा, याचं एक्सप्लेनेशन देईपर्यंत आमचा राग कधी म्हणजे शांत होतच नाही. आणि एक्सप्लेनेशन दिलं तरी पण तू बोलू कसा शकतोस, इथपर्यंत. आणि आजची अशी कंडिशन आहे, समोरच्या व्यक्ती शिवी जरी देऊन गेला काय फरकच पडत नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुला बरं वाटलं ना, मला पण बरं वाटलं, ठीक आहे. जेव्हा चांगलं वाटेल तेव्हा ये बोलायला. आज अशी कंडिशन आहे. आणि जॉबचं काय सुख असतं नाही मी कधी अनुभवलंच नाही. नेहमी तो बॉसचा एक चिडचिडेपणा आणि त्याच्यामध्ये मी पण चिडचिडा, किंवा माझ्या स्वभावामुळे तो परिणाम होत असेल असं पण असेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते हात वगैरे आपण जे सिम्बॉल शिकलो आणि त्या सिम्बॉलचा जेव्हा मी वापर केला आणि मेडिटेशनचा जेव्हा मी
चांगला प्रभाव त्याच्यामधून मी काढला की मला आज माझा बॉस माझ्या खांद्यावर ठेवून मला हे करतो, विचारायला येतो. आणि माझी जी स्किल आहे ती खूप मला पण स्वतःला माहिती आहे की माझी स्किल खूप चांगली आहे. मी ऑफिसमध्ये खूप चांगलं काम करतो, पण ते मला प्रेझेंट होता येत नव्हतं. आज ते समोरून मला विचारतात, "रुपेश, असा असा एक डेटा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती अॅनालायझिंग करायचं आहे आणि तुझा आउटपुट खूप चांगला देतोस." आणि ते स्वतःच मला त्या गोष्टीसाठी, आणि ते पण लहान मोठे डेझिग्नेशन्स नाही, डायरेक्टली सीईओ किंवा व्हीपी येऊन माझ्या बरोबर आता बसायला लागलेत. म्हणजे मी पण स्वतः शॉक आहे की ते लोक स्वतः माझ्याकडे येऊन मला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन जाऊन मला ते डेटा, कॉन्फिडेन्शियल डेटा बँकेचा, तो अॅनालाइज करायला देत आहेत आणि माझ्या अॅनालाइज वरती आता पुढे मीटिंग्स चालत आहेत. तर तो एक माझ्यासाठी खूप आत्ताच्या स्टेजला, आणि हा जॉब मी कधी सोडतोय असं मला होत होतं. पण आज मी तिथे बऱ्यापैकी स्टेबल आहे. आणि अजून दुसरा अनुभव असा झाला की मी अ, माझं जी स्किल आहे ती मी ऑनलाईन पद्धतीने शिकवावं यासाठी गेली 4 वर्ष मी प्रयत्न करतोय. माझं पूर्ण स्टडी मटेरियल रेडी आहे, माझं सगळं काय रेडी आहे, मला काय करायचं ते मला माहित आहे. पण एक ओव्हर थिंकिंग डोक्यामध्ये एवढी जास्त होती की मला काय कळतच नव्हते की सुरू कुठून करायचं आणि संपवायचं कुठे. म्हणजे बोलतात ना, आपलं एक मन स्थिर नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे रेकॉर्डिंग चालू केली तर अरे कॅमेरा बरोबर वाटत नाहीये किंवा लाईट बरोबर नाही, असं होत राहायचं. आणि आज 11 एप्रिलला मॅम मी एकाच विद्यार्थ्याला घेऊन बॅच चालू केली माझी. आणि तो पण विद्यार्थी गेली 6 महिने माझ्या मागे लागलेला की मला जे शिकायचंय मी तुमच्याकडूनच शिकणार आहे म्हणून. तर मी वैतागून मी त्याला बोललो, ठीक आहे बाबा, एकदा मी तुझी एकट्याचीच बॅच चालू करतो आणि चल तू शिकून घे माझ्याकडून, मी 1 ते 1.5 महिना मी तुला फक्त शिकवेन. आणि हा हा म्हणताना आज माझ्याकडे 6 स्टुडंट आहेत मॅम. आणि सर कोण काय शिकवता तुम्ही? मी मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकवतो आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण कोडिंग आणि लँग्वेज, स्वतःचे ऍप्लिकेशन्स कसे क्रिएट करायचे, ऑटोमेशन्स, त्याच्यानंतर बिझनेस अनालायझिंग आणि असे प्रकार शिकवतो जे की कॉर्पोरेट लेवलला आता यूज होतात, ज्याला आपण डेटा अनालिसिस वगैरे आपण बोलतो. एवढ्या हं, लेवलचे आपण कोर्सेस शिकवतो. हं, हं. तर त्या विद्यार्थ्याने मला एवढं पिडलं की नाही, मला तुमच्याकडूनच शिकायचं आहे आणि मला तुमची जी काय फी असेल ती सांगा. तो 7,000 पर्यंत फी पेड करायला तयार होता, पण मी बोललो मला एवढी फी नको. मी नंतर मी खूप विचार केला. मी बोललो नाही. नंतरला मॅम तुम्ही जेव्हा ते बिझनेस हिलिंगसाठी दिली. जेव्हा आपला तो प्रोटोकॉल झाला ना, हं. त्या दिवशी मी स्वतःला स्वतः अनालाइज केलं की बोललो नाही, आपण सुरू तर केला पाहिजे. आणि सुरुवात केली मॅम, आणि खरंच ती एका विद्यार्थ्यापासून आज कसे ते 6 लोक जोडले गेलेत आणि आज माझी सक्सेसफुल बॅच चालू आहे. आणि त्या पूर्ण बॅचमध्ये मॅम सगळे बँकेचे मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर आहेत. हा सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. आणि ते जे फीडबॅक देत आहेत मी शिकवल्याचा, तो एवढा सुपर्ब आहे की मी गेली जवळजवळ 8 वर्ष मी ऑफलाईन मध्ये मी शिकवत होतो. तो कधीच फीडबॅक मला भेटला नाही, पण मला आता जो फीडबॅक मिळतोय त्या मॅनेजर्स लोकांकडून, आणि सगळे कोटक महिंद्रा बँकचे आहेत एक जण, त्याच्यानंतर एचडीएफसी मधून आहेत, आणि 2 आहेत ते आयसीआयसीआय मधून आहेत. आणि ते मॅनेजर्स मला आज ती संधी मला उपलब्ध झाली आहे. आणि मला आता एवढा कॉन्फिडन्स आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक मला मेंटर भेटला की जो माझा ऑनलाईन कोचिंग बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठी, त्या व्यक्तीने फक्त, मी त्यांचा एक वेबिनार आला होता तो अटेंड केला होता, आणि त्या व्यक्तीने जवळजवळ 2.5 तास माझ्याशी मीटिंग केली. आणि मॅम जो लाखो रुपयाचा कोर्स आहे ना, तो त्यांनी फक्त मला 4,000ला दिला. आणि ते पण पर्सनल टच, एनी टाइम. म्हणजे ते मला त्यांनी सांगितलं, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याशी एनी टाइम कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो मी तुमचा सॉल्व्ह करून देतो. आणि त्याप्रमाणे मी त्यांचा कालच अनुभव घेतला. अक्षरशः ती व्यक्ती झूम कॉलवरती माझे सर्व जे ऍप्लिकेशन्स किंवा ईमेल, जे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा प्रोग्राम कसा डिझाईन करायचा याबद्दल 2.5 तास त्यांनी माझ्याशी पर्सनली मीटिंग केली. आणि तेव्हा मला कळलं की नाही, हे रेकी खरोखर छान आहे. मला ना पहिल्यांदा खरंच हसायला यायचं. म्हणजे मी नाव घेऊन बोलतो, मला जिजाबाई पटकन असे काहीतरी बोलायचे ना, म्हणून मी जिजाबाईंची खास आठवण काढतो. जिजाबाईंचा प्रश्न आज आला नाही म्हणजे सेशन पूर्ण झालं नाही असंच वाटायचं आम्हाला. आणि थँक्यू जिजाबाई. जरी आपले हे लेक्चर संपले ना, तरी तुम्ही खरोखर आठवणीत राहणार आणि नेहमीच आठवणीत राहणार. आणि मॅम, जसे आपल्या दीपालीताई ना, दीपालीताई जसे बोलल्या, तुम्ही आम्हाला लेकरं बोलता. आणि खरंच नंतरला ना ह्या बॅच बद्दल एवढं प्रेम वाटायला लागलं ना, आज बरेचसे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आताही.
म्हणजे मी पर्सनल कॉल वगैरे करतो त्यांना, आपले काही लोकांना, पण मला आवडतं त्यांच्याशी बोलायला. आता असं झालंय मॅम, की मला ते आपली पुढची याच्या डिग्री जी आहे थर्ड लेवलच्या पुढे ती पण जॉईन करायची आहे. पण आता तुम्हाला मी मागच्या पण लेक्चरला बोललो मॅम, हा तिसराच लेवलला, सेकंड लेवललाच मला एवढा परिणाम छान झाला, की तिसऱ्या लेवलचे लेक्चर मी बरेचसे मिस केलेत. कारण मला तो वेळच आता उरत नाही. मी आता दिवसाचे जवळजवळ 17 तास काम करतोय मॅम. झोप पूर्ण उडून गेली आहे माझी, आणि मला झोप नसताना मी एवढा आनंदी आहे, की म्हणजे मी जी स्वप्न बघितली होती ती मला पूर्ण होताना दिसत आहेत. तर मी माझ्या मनामध्ये मी स्वतःला एवढं हे करून घेतलं आता, की नाही, आता मला जर त्रास होत नाही तर माझी हाच वेळ आहे. झोप आपण नंतरही घेऊ शकतो, पण जी जिद्द आहे ती मी आत्ताच करू शकतो. पुढच्या टायमाला मी नाही करू शकत, कारण जसं आपलं वय जाईल त्याप्रमाणे आपले हातपाय थोडे आणि ताकद आपली कमी होते. पण ही ब्रह्मांडीय ऊर्जा नेहमी बरोबर असेल ना, तर नक्कीच त्यावेळेला मला तो अनुभव घ्यायचा आहे. माझ्याकडे खूप सारा पैसा आहे आणि मी आनंद, म्हणजे प्रत्येकाची एक इच्छा असते ना, की आपण एक सुखी आयुष्य जगायचं. तसंच, कारण आम्ही गरिबीतून दिवस सर्वांनीच काढले, तर त्याप्रमाणे आमचे पण दिवस तसे गेले. म्हणजे आपले, आणि त्यात पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाच्या घरी असतात घरोघरी मातीच्या चुली. तर त्याप्रमाणे ते पण अनुभव आलेत. आणि अ, ह्याच्यावरून अजून एक आठवलं, आणि मॅम, आपण ना एक बोलतो ना, एक भावनिक गोष्टीमध्ये प्रत्येकाशी मनाने एक वेगळी अटॅचमेंट घेतो, ज्याची आपल्याला काही गरजच नसते. आणि ह्या अटॅचमेंटमुळे ना सगळ्यात जास्त जो त्रास होतो ना, तर ह्या अटॅचमेंटचा त्रास होतो. नंतर ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडल्यानंतर ती लोक एकतर स्वतःहून लांब झाली, किंवा ते आता जवळच येत नाहीत. म्हणजे काहीतरी कारण झालं आणि ते स्वतःहूनच निघून गेलेत. आणि आता जे पण उरलेत ते जेन्युइन लोक उरलेत. आणि आता असं वाटतं की नाही, आता त्यांच्याबरोबरच आपलं लाईफ जे असेल ते पुढे गेलं पाहिजे. आणि मॅम, त्याच्यानंतर मी तो अनुभव जो आला ना, मी नेहमी कटकट करायचो माझ्या वाईफशी, अरे तू कशाला नको ते विषय बोलत राहते काय. पण आज वेगळं आहे. आज माझी 9th वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. आणि आज मी एवढा खुश आहे, मी पहिल्यांदा केक घेऊन आलोय घरी मॅम. पहिल्यांदा केक घेऊन आलोय मी, कधी सेलिब्रेशनच केलं नाही. कारण ह्या अशा गोष्टी असतात ना, म्हणजे एकतर तो कामाचा व्याप, ते रिलेशन्स, नाते गोते सगळं जपणं, त्यात कुठेही मनशांती नाही. आणि खरं सांगतो की अ, एक कॉर्पोरेट लेवलमध्ये जे काही काम करतात ना मॅम, त्यांची आजची जर, म्हणजे मी माझा जर अनुभव सांगू, 13 वर्ष, 14 वर्ष झाले मी आज कॉर्पोरेटमध्ये काम करतोय. एवढा प्रेशर आहे ना डोक्याला, म्हणजे आपल्याला फक्त कमवलेला पैसा दिसतो घरातल्यांना, पण त्याच्या मागे आम्ही तिथे काय करतो ह्याची जाणीव त्यांना ती आम्हाला पटवता नाही येत. फक्त त्यांना कधी कळली माहिती आहे, आपल्याला कोरोनाने खरंच शिकवलं मॅम. ज्या वेळेला त्यांनी आम्हाला घरामध्ये काम करताना बघितलं ना, त्यावेळेला त्यांना स्वतःला असं फील झालं, की अरे बापरे, हे म्हणजे एवढं. आणि खरंच बरं झालं ते त्यावेळेला कोरोना येऊन गेला. दुनियातली काही लोक बिचारी गेलीत, पण पण लोकांना खूप चांगला धडा देऊन गेलीत. आणि त्यातून मी पण एक स्वर्गाला हात लावून खाली आलेला व्यक्ती आहे. पण ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं. पण तुमच्याबरोबर जोडल्यानंतर मॅम, जे आयुष्यामध्ये आपण जास्त महिने पण आपले गेले नाहीयेत, काही महिनाभर पण आपण हे नाही, आणि ज्या एवढ्या कमी पिरियडमध्ये जर आज एवढा चांगला इम्पॅक्ट जर मिळतोय ना, तर फक्त मी एक रिक्वेस्ट करेन, कॉर्पोरेट लेवलमध्ये जे काही काम करतात ना मॅम, खरंच तुमच्यासारख्या मेंटरची किंवा तुमच्यासारख्या ह्या ब्रह्मांडीय ऊर्जा पुरवणाऱ्यांची खरंच गरज आहे. कारण तिथला व्यक्ती एवढा डिप्रेस असतो. दमलेला आहे, थकलेला आहे, डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, की आजार कमी, पण सायकोलॉजिकली आजार त्याला खूप जास्त आहेत. येस आणि सर. या सायकोलॉजिकली आजारामुळे तो एकतर वाईट मार्गाला जातोय किंवा व्यसनाच्या अधीन होतोय. बरोबर. आता आम्ही सद्गुरु सेवेमध्ये असल्यामुळे, गुरुसेवेमध्ये असल्यामुळे, मला तो कधी मार्ग घ्यायचा असेल तरी पण मला तो कधी घेता आला नाही. कारण हं, कुठेतरी तो धाक असायचा, अरे नाही, आपण गुरुसेवा करतो, आपल्याला ते चालणार नाही. तर बरोबर. त्यामुळे आम्ही त्याच्यातून वाचलो. पण हं, मॅम, मी आता पण बघतो की खूप त्रास आहे त्याच्यात. सांसारिक जीवनातलं तर मी, जेवढ्या पण आपल्या इथे ताई आहेत त्यांनी त्यांचे अनुभव, स्वतः तुमचे अनुभव पण मी ऐकलेत. तर तेव्हा मला असं वाटलं
की माझ्या अनुभव म्हणजे मी तो त्रास सहन केला किंवा माझ्या वाईफने त्रास सहन केला तो काहीच नाही यांच्यासमोर. म्हणजे त्यातून आम्ही खूप चांगले आहेत. कमवून खातोय, आपलं व्यवस्थित चाललंय. पण मेंटली जो प्रेशर होता तो आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे जवळ-जवळ मी आता सांगू तर 90% आज गेलेला आहे. उरलाय 10% आणि मी खरं सांगू मॅम मी रेग्युलर मेडिटेशनही करत नाही. पण जो म्हणजे मेडिटेशन करत नाही असं नाही म्हणजे मी तुम्ही जे हे आहे ते मेडिटेशन मी फक्त ठराविक वेळेतच करतो. पण मी जेव्हा पण करतो ते एवढं पॉवरफुल करतो की मला त्याचा इम्पॅक्ट लगेच कळतो. आणि मी त्याला मेजर करतो. आता रेकी ऊर्जा मेजर करायचं मी माध्यम शोधलं तर मला कुठे भेटलं नाही. पण पॉवर बॉल केल्यानंतर ना लगेच कळतं की आपल्यामध्ये आज एनर्जी किती आहे. बरोबर. कारण तो सुरुवातीला करताना तो एवढासा डिस्टन्स असतो, पण मेडिटेशन झाल्यानंतर पूर्ण हात जवळजवळ 1.5 ते 2 फुटापर्यंत लांब जातो आणि ते कळतं आपल्याला. तर ते एक कळलं आणि माझी रेग्युलर जी जप सेवा आणि स्वामी सेवा असेल, दत्त महाराजांची सेवा आहे, त्या सेवेमध्ये आज मला एवढा चांगला अनुभव येत चाललाय, की म्हणजे आता मला त्याच्यात शब्द येत नाहीत, की त्याचे अनुभव जे आहेत ना, ते मॅम खूप चांगले यायला लागलेत. वाढत चालले आहेत, वाढत चालले वाढत आहेत. चाललेत. हां आणि जे आपल्याला बोलतात ना, की आपले गुरु किंवा सद्गुरू आपल्याला पुढचा मार्ग दाखवतात आणि खरंच ते मार्ग दाखवतात आता. आणि मी खरंच तुमचे देखील आभार मानेन. या ब्रह्मांडाचे आभार तर आहेत. त्या ब्रह्मांड नायकाचे पण आभार आहेत. आणि खरंच मॅम ही ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचावी आणि खास करून जे दुःखी पीडित आहेत त्यांच्यापर्यंत तर नक्की पोहोचावी. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द इथे थांबवतो मॅम. धन्यवाद. धन्यवाद सर्व सभासदांचे. खास करून जिजाबाईंचे. जिजाबाई आम्ही तुम्हाला कायम मिस करू. जिजाबाई तुमच्या बरोबर ग्रँड मास्टरला येणार आहेत. हो नक्कीच. ना जिजाबाई? नाही पण नाही पण तुम्ही आता जे बोललात ना, की आताच काम करण्याचं वय आहे आणि झोप घ्यायची नाही. पण खरंच. असं करू नका तुम्ही. झोप पण 7 तास घ्यायलाच हो, पाहिजे, 6 हो. तास तास. नाही मॅम आता ना जिजाबाई अ, हां. ताई आता मी तुम्हाला ताईच म्हणतो तुम्ही आईसारखे आहेत आमचे. पण ती झोप आहे ना ती गरजच लागत नाही आता झोपायची. म्हणजे आज एवढी एनर्जी आहे आमच्यामध्ये काम करायची आणि ती एवढी शक्ती आज आमच्यामध्ये आली आहे ना की झोपायची गरजच लागत नाही. म्हणजे आपण झोपतो कधी जेव्हा आपला माइंड थकतो त्याच्यानंतरच. आता हो, गरजच पण लागत आपल्याला नाही. जेव्हा आपल्याला झोप येत नाही ना, तर झोपेची बी फार मोठी किंमत आहे हो, हो, माहिती का? हो. जेव्हा नाही हां, झोपतो त्याची मी मेडिटेशन मी तसं करत नाही. स्वतः असतो. अनुभवलेली आहे. झोप जर येस. नाही आली ना, नक्कीच. तर आपण आयुष्यात काहीच नाही करू हो, शकत. हो, मग हो. आपण तडफडूनच असतो कायम. हा असं म्हणजे आहे. जेव्हा 16-17 तास काम मेडिटेशन करतो. जेव्हा आपण करतो, तेव्हा ती जी एक्स्ट्रा झोप येत होती, ती कमी होते. हो, ओके. हो. हां. आणि बरोबर. आपण कमी वेळामध्ये आपली पूर्ण झोप घेऊ शकतो, असं असतं. हां, हां. ओके. बरोबर. जिजाबाई बरोबर. तुम्ही जसे-जसे पुढे जासाल ना, हे तुम्ही मोठं गाठोडं आणलं होतं, म्हणून तुम्हाला पण हा अनुभव येईल. थांबा. मी 4 तास जरी झोपलो ना, तरी मला असं हां. वाटतं की मी जवळ-जवळ 10 ते 12 तासाची झोप घेतली आहे. एवढं पण ती छान वाटतं आता. क्वालिटी झोप होते. क्वालिटी झोप होती ती. माइंड पूर्ण रिलॅक्स होऊन जातं त्याच्यामध्ये. हां. धन्यवाद. नक्कीच. खूप धन्यवाद आणि आम्ही विदर्भाचे लोकं नाही म्हटलं तरी रुपेश दादा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामधले, आम्ही बिचारे सामाजिक, आहे की नाही? नाही, हां, आम्ही मग छोट्या नंतर गावामधले. सॉरी, सॉरी. पण ती नाही, नाही, भाषा नाही. नंतरला सॉरी एवढी नाही. ती भाषा एवढी आवडायला लागली ना नंतरला मॅम. आम्ही कोकणी माणसं आहेत. आम्ही खैरे गेलस, खैसून इलस ही भाषा आमची. अच्छा. फक्त विदर्भाची भाषा आम्हाला एवढी आवडायला लागली ना, आता कळायला लागली की विदर्भाची भाषा पण खूप गोड आहे. हां. बद्दल बोलू का तुमच्या ह्या भाषेच्या डिस्कस वरून बोला, बोला. नक्कीच. त्याच्यावर ही काय केलेलं आमचं रुपेश दादा भावासारखं आमचं खूप बॉन्डिंग चांगलं झालेलं आहे मॅडम. छान. खूप हा सुंदर. त्यांनी बोलले की त्या मॅडम भाषा का मी त्यांना म्हणाले की कारण रेकीला जुडण्याच्या आधी कॉल मला त्यांचा झाला डिस्कस केला की हे नक्की चांगलं आहे का मी नंबर शोधून काढला आणि तो त्यांनाच लागला नेमका आणि ओके. ते पण माझ्या बहिणी आता हा विषय निघाला अच्छा. म्हणून मी बोलते आणि मग आमचं दुपारी डिस्कस झालं की ते म्हणाले की तुम्ही बिनधास्त पैसे भरा काही टेन्शन नाहीये आपण हे करू आणि मला बोलल्या पण त्या भाषा जराशा मी म्हणाले ते गावाकडच्या प्रत्येक खानदेशी भाषा असते आपली कोकणी भाषा असते आपली भाषा त्यांना वेगळी वाटत असेल त्यांच्या येस, येतात तसंच होत असते. हं. आपण आता सर्वजण एकमेकांसोबत असतो आणि कितीही म्हटलं ना,
तरीही एक आपली जी भाषा असते, ती आपली भाषा असते, ती आपली टोनिंग असते. बस ब्रह्मांडाची कृपा आहे. ऊर्जा आवडली तेव्हा सर्वांनी यायचं असते आणि ऊर्जा तुम्हाला खेचून आणते, एवढं मात्र नक्की. आहे ना, त्या भाषेमागचे भाव समजून घ्या. त्या ब्रह्मांडाची कृपा समजून घ्या, असं म्हणूया मोठ्या प्रेमाने. हो की नाही? हां, बोला ना. माईक माईक सुरू करा. हा दादा. आणि तर मॅम, सॉरी ताई, मी थोडंसं हे करतो. आणि हा, मी तुम्हाला जसं बोललो मॅम, जसं मी सेकंड लेवलला आलो ना, मी तुम्हाला हं, तेव्हा आपल्या अगोदरच्या सेशनला बोललो, मी मॅम ह्याचा स्टडी सुरू केला. मी काही हं. बुक्स पण, आपले रेकीसाठीचे काही बुक्स आहेत ना मार्केटला अवेलेबल, ते देखील मी मागवले. त्याच्यानंतर आपले जे आपले ग्रँड मास्टर, आपले जे सर आहेत, त्यांचं पण इंग्लिशमध्ये जे बुक आहे ते पण मी आता रीड करतोय आणि हं, त्याची हं. स्टडी चालू केली. त्याच्यानंतर मला हे कळलं की आपली ही भारतीय संस्कृतीमधूनच आलेली ही ऊर्जा आहे, किंवा हे पुढे बरोबर. जाऊन प्रगत झालं जपानमध्ये जाऊन. हं, आणि त्याच्यावर मी अभ्यास केला. त्याच्यानंतर मी अभ्यास जो केला ना मॅम, मी दोन गोष्टीवर, आपल्या धर्मशास्त्रामधल्या दोन गोष्टीवर मी, जे आपलं उपनिषद आहे त्याच्यामध्ये जे गणपती अथर्व शीर्ष आहे त्याच्यावरती मी अभ्यास केला. आपलं गणपती अथर्व शीर्ष आणि आपली रेकी ऊर्जा ही कशी काम करते. त्याच्यानंतर दुसरं, संरक्षण कोण करतं, तर आपल्यामध्ये आपली कुलदेवता संरक्षण करते. आणि कुलदेवता आणि आपली रेकी ऊर्जा, ह्याला मी जेव्हा जॉईन केलं त्याचं उत्तरही मला भेटलं, जे आपण नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती वाचतो, त्या दुर्गा सप्तशतीमध्ये चंडी कवच आहे. आणि त्या चंडी कवचामध्ये आपल्या केसाच्या, म्हणजे केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संरक्षण करण्यासाठी प्रत्येक देवीचे अंश त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ती प्रत्येक देवी आपल्या त्या प्रत्येक याचं रक्षण करते. आणि गणपती अथर्वशीर्षमध्ये ना एक लाईन आहे, कारण आपण इथे पण सप्तचक्रांवरती काम करतो, आणि गणपती अथर्वशीर्ष हे मूलाधार स्थितोसी नित्यम, हे एक त्याच्यामध्ये वाक्य आहे. मूलाधार स्थितोसी नित्यम म्हणजे काय, की मूलाधार चक्राचा तू अधिपती आहेस. आणि तिथेच आपल्याला कळतं की हे काही वेगळं नाही. म्हणजे काही लोकांमध्ये तो सगळं गैरसमज एकच असतो आहे. ना. हा, म्हणजे नक्कीच. काही सर्व लोकांमध्ये तो एकच आहे. गैरसमज असतो की अरे हे काय आहे, किंवा ही कुठली ऊर्जा आहे, जादूटोणा तर नाही ना वगैरे. हे काही नाही जादूटोणा वगैरे. हे आपलीच धर्मसंस्कृती आणि आपल्याच वेद पुराणांमधून आलेली ही शक्ती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एक चांगलं उदाहरण देऊ ना, आपला योग योग अभ्यास जो होता, हा पण आपल्याच भारतीय संस्कृतीतला, जेव्हा तो बाहेर सर्व दुनियेमध्ये भारतीयांचंच आला. आहे. सर्व ऊर्जा ही भारतीयांचीच आहे. हा, आपल्या वेदांनी. म्हणून त्या दिव्य बरोबर, ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद, की मला या भारतभूमीमध्ये जन्माला बरोबर. जन्माला घातलंस. म्हणजे आणि ते या कसं भारतभूमीचे वेद, अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख. उल्लेख आणि आहे. अथर्व वेदामधून मग पुन्हा हळूहळू महात्मा बुद्धांनी भरभरून यावर कार्य केलं. आणि हेच वेदांमध्ये आहे, हेच धर्मशास्त्रामध्ये आहे, हेच कुराणमध्ये आहे, हेच बायबलमध्ये आहे, हेच महावीरांनी सुद्धा हेच सांगितलं. संत गजानन महाराजांनी सुद्धा हीच ऊर्जा हेच वापरली. सांगितलंय. हीच गणपती बाप्पाची ऊर्जा संरक्षण करते ऊर्जा. आपण वेगवेगळ्या माध्यमामधून त्या देवी देवतांकडून वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी घेतो, पण शेवटी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडाची ब्रह्मांडाची शक्ती, ती ऊर्जा. सर्व एकच आहे. म्हणजे तेच योगाचं योगासन काय बोलतात तिला. आता योगाभ्यासाचं योगा झालं तेव्हा लोकांना पतंजली कळलं. योग शास्त्र. बरोबर. पतंजली योगशास्त्र बोलतात त्याला. तर सर्व एकच आहे. ओके. फक्त त्याच्या पायऱ्या पुढच्या आहेत. आणि जसं-जसं आपण पुढे जातो, तसं-तसं एक आपण या लेव्हलला आपल्या शारीरिक आजारांवर, शारीरिक क्षमतांवर कार्य करतो. ग्रँडमास्टर लेव्हलला आपण मानसिक, मनाच्या लेव्हलला, आध्यात्मिक लेव्हलला कार्य करत असतो. हळू हे पुढे जातो, तेव्हा बऱ्याच गोष्टी छान. तुम्ही मस्त अभ्यास करत आहात. थँक यू रुपेश दादा. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ग्रँडमास्टरच्या सेशनला जायचं आहे. 9 वाजून 10 मिनिट झाले, 13 झाले. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना.